मराठी वर्णमाला. वर्णमाला सुरू करण्याआधी एक छोटासा प्रश्न. वर्ण म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या वस्तूचं वर्णन करा असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही मला काय सांगाल? त्या व्यक्तीचं किंवा त्या वस्तूचं नाव काय आहे? तो व्यक्ती किंवा ती वस्तू कशी दिसते? त्याचा रंग कोणता? त्याची उंची किती? ती तुम्हाला आवडते की नाही आवडत? त्याची वैशिष्ट्य काय? त्याविषयी तुमची मतं काय? वगैरे वगैरे. म्हणजेच त्या व्यक्तीचं तुमच्या नजरेला दिसणारं किंवा तुमच्या समजुतीप्रमाणे असणारं स्वरूप म्हणजे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा वर्ण आणि त्याचं कथन म्हणजे वर्णन. पण भाषा ही तर आपण बोलतो, मग त्याचा वर्ण म्हणजे काय? म्हणजे ही भाषा गुजराती, ही मराठी, ही संस्कृत, ही तमिळ, तेलुगू, आसामी, बेंगॉली, काश्मीरी, हरियाणवी हे तुम्हाला कशावरून कळतं? बरोबर, त्या भाषेच्या उच्चारलेल्या किंवा लिहिलेल्या शब्दांवरून. म्हणजेच त्या भाषेत उच्चारली जाणारी आणि लिहिली जाणारी त्या भाषेची अक्षरं म्हणजे त्या भाषेचा वर्ण आणि त्यांची अशी छान गुंफलेली माला म्हणजे वर्णमाला.